दिव्याची उष्णता. कडाक्याच्या थंडीत एका रात्री बादशहा अकबर आणि त्याचा चतुर मंत्री बिरबल महालामागच्या बागेमध्ये फेरफटका मारत होते. बिरबल, किती कडाक्याची थंडी पडली आहे. तुला काय वाटतं, या अशा कडाक्याच्या थंडीत संपूर्ण रात्र पाण्यामध्ये उभं राहणं कुणाला शक्य आहे? बिलकुल नाही जहापना. पण जर बक्षीस ठेवलं तर त्या बक्षिसाच्या आशेने कदाचित कोणीतरी उभा राहायला तयार होईल. ठीक आहे. मग तू उद्या असा एखादा माणूस शोधून काढू शकशील? ठीक आहे जहापना, मी उद्या प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपल्या एका गरीब शेजाऱ्याला आपल्या घरी बोलावलं. अरे बाबा, तू रात्रभर थंड पाण्यामध्ये उभा राहू शकशील का? जर तू करू शकलास तर बादशहाकडून तुला मोठं बक्षीस मिळेल. अवश्य, मी अवश्य उभा राहीन. त्या रात्री खरोखरच तो माणूस संपूर्ण रात्रभर कडाक्याच्या थंडीत त्या पाण्यात उभा राहिला. बादशहाने त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी आपले 2 सैनिक तैनात केले होते. भल्या पहाटे बादशहा त्या गरीब माणसाला भेटायला आला. या एवढ्या थंड पाण्यात तू रात्रभर कसा काय उभा राहिलास? महाराज, तुमच्या महालाच्या दिव्यांचा उजेड येथे पडत होता. त्या उजेडाकडे बघत मी इथे रात्रभर उभा राहिलो. म्हणजे महालातल्या दिव्यांच्या मिळणाऱ्या उष्णतेमुळे तू रात्रभर या थंड पाण्यामध्ये उभा राहू शकलास, म्हणून तुला इनाम मिळणार नाही. बिचारा गरीब माणूस निराश होऊन तिथून निघून गेला. पण जेव्हा बिरबलाला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने निश्चय केला की काहीही करून त्या गरीब माणसाला त्याचं बक्षीस मिळवून दिलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी दुपारी बराच वेळ बादशहा जेवण तयार होण्याची वाट पाहत होता. पण बराच वेळ झाला तरी जेवण मिळेना, म्हणून काय झालं ते बघण्यासाठी बादशहा स्वयंपाकघराकडे वळला. हा तर मूर्खपणा आहे. जर भांड आगीपासून एवढ्या उंचावर लटकवून ठेवलं तर जेवण शिजणार कसं? का नाही शिजणार जहापना? जर थंड पाण्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला दूरच्या महालाच्या दिव्याची ऊब मिळू शकते, तर आगीपासून केवळ 10 फूट अंतरावर असलेल्या भांड्यातील अन्न पदार्थ का बरं नाही शिजणार? आता अकबर बादशहाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला स्वतःची चूक समजली आणि मग त्याने त्या गरीब माणसाला बोलवून त्याला त्याचं बक्षीस दिलं. मूर्खांची मेजवानी. बिरबल, आमच्या मनात एक विचित्र विचार आला आहे. आपल्या राज्यातील 4 मूर्खांना आम्ही मेजवानी देऊ इच्छितो. तू अशा 4 मूर्खांना शोधून आण. जरूर जहापना. बिरबल विचारात पडला की बादशहासाठी 4 मूर्ख कुठून बरं शोधून आणावेत. त्याच वेळेला एक माणूस गाढवावर बसून मोळी डोक्यावर घेऊन येताना त्याला दिसला. अरे, ही मोळी तू डोक्यावर कशाला उचलली आहेस? ही तर तू गाढवावर पण ठेवू शकतोस. हो, मला माहिती आहे. पण मी जर का ही गाढवावर ठेवली तर त्याच्या वजनानं गाढव मरू सुद्धा शकेल, म्हणून मी ही माझ्या डोक्यावर ठेवली आहे. अरे वा, हाच आहे तो ज्याची बादशहाला गरज आहे. चला, याला बादशहाकडे घेऊन जाऊया. काही दूर चालल्यानंतर बिरबलाला एक माणूस काहीतरी शोधताना दिसला. अरे, तू काय शोधतोयस? माझी अंगठी कुठेतरी हरवली आहे, तीच शोधतोय मी. पण अंगठी हरवली कुठे होती? माझ्या घरी. अरे, मग इथे का शोधतोयस? तिकडे खूप अंधार आहे ना, उजेड तर इथे पडलाय, म्हणून मी ती इथे शोधतोय. हे तर फक्त 2च मूर्ख आहेत. उरलेले 2 कुठे आहेत? खरं बोलल्याबद्दल माफी असावी जहापना, पण बाकी दोघे मूर्खही इथंच आहेत. आपण दोघं. काय? आपल्या प्रजेच्या इतर महत्वाच्या गोष्टी असताना तुम्ही मूर्खांना शोधायची गोष्ट केली आणि मी त्या मूर्खांना शोधायला बाहेर पडलो. बादशहाला आपली चूक समजली. छोटी रेषा. एक दिवस अकबर बादशहाने आपल्या दरबारात एक विचित्र प्रश्न विचारला. कोणी या रेषेला हात लावल्याशिवाय तिला लहान करून दाखवेल का? तिथे एक रेषा आखली गेली.
त्या रेषेला हात लावल्याशिवाय हे कसं काय करता येणार? अरे बादशाला झालं तरी काय? इतक्यात तिथे बिरबल आला. महाराज, मी हे करू शकतो. ये बिरबल, ठीक आहे, या रेषेला लहान करून दाखव. बिरबलाने बादशहाने काढलेल्या रेषेच्या बाजूला तिच्यापेक्षाही लांब अशी एक रेषा ओढली. बघितलं जहापना, तुम्ही आखलेली रेषा छोटी झाली. फारच छान बिरबल. आम्हाला तुझ्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटतं. जे घडतं ते भल्यासाठी. एक दिवस आंबा कापत असताना अकबराचं बोट कापलं गेलं. जे घडतं ते भल्यासाठीच. काय, आमचं बोट कापलंय, आम्ही विव्हळतोय आणि तू आमची गंमत करतोयस? सैनिकांनो, याला कारागृहात टाका. ठीक आहे, जे घडलं ते भल्यासाठीच. दुसऱ्या दिवशी अकबर बादशाह शिकारीला गेला. तिथं तो जंगलात रस्ता चुकला. रस्ता शोधत शोधत तो चुकून एका क्रूर आदिवासी जमातीच्या भागात गेला. तिथल्या आदिवासी लोकांनी त्याला बंदी बनवलं. घेऊन या त्याला. आपण आपल्या देवतेला याचा बळी देऊया. सगळ्यांनी अकबराला पकडून एका खांबाला बांधून ठेवलं. अरे थांबा थांबा, हा नको, याचं बोट कापलेलं आहे. आपल्या देवाला अशा प्रकारचा बळी आवडणार नाही. जाऊ द्या, सोडून द्या त्याला. आता अकबराचे डोळे उघडले. बिरबल जे म्हणाला होता ते बरोबरच होतं. अकबर बादशाह पुन्हा महालात परतला आणि येता क्षणी त्याने बिरबलला कैदेतून सोडण्याचे आदेश दिले. बिरबल, त्या दिवशी तुला तुरुंगात टाकलं तेव्हाही तू म्हणाला होतास जे घडतं ते भल्यासाठीच. ते कसं काय? जहापना, जर आपण मला तुरुंगात टाकलं नसतं तर आज मी तुमच्या बरोबर असतो आणि मग आदिवासी लोकांनी तुम्हाला सोडून मला बळी दिलं असतं. तुझं म्हणणं बरोबर आहे बिरबल. जे घडतं ते भल्यासाठीच. प्रामाणिकपणा. एक दिवस बादशाह आणि बिरबल एकमेकांशी गप्पा गोष्टी करत होते. बिरबल, आम्हाला असं वाटतं की आपल्या राज्यातील सगळे लोक खूप प्रामाणिक आहेत. सांगता येत नाही महाराज. आजकाल लोक पूर्वीसारखे प्रामाणिक राहिलेले नाहीयेत. तू हे कशावरून सांगू शकतोस? ठीक आहे, मी उद्याच हे सिद्ध करून दाखवीन. दुसऱ्या दिवशी बिरबलाने एक दवंडी पिटवली. ऐका ऐका ऐका, मंदिराच्या उत्सवासाठी राज्यातल्या सर्व नागरिकांनी देवळासमोर ठेवलेल्या हंड्यामध्ये 1 शेर दूध टाकायचे आहे. हे बादशाचे फरमान आहे. हो, सगळ्या लोकांनी हंड्यामध्ये दूध आणून ओतलं. दिवसाअखेर बादशाह आणि बिरबल तो हंडा बघायला देवळाजवळ आले. त्यांनी पाहिलं की त्या हंड्यामध्ये फक्त पाणीच होतं. बघा जहापना, प्रत्येकाने हा विचार केला की एवढ्या मोठ्या हंड्यात 1 शेर पाणी समजणारही नाही आणि प्रत्येकाने या हंड्यामध्ये पाणीच ओतलं. बिरबल, काल तू जे म्हणालास ते खरं आहे. आजकाल आपली प्रजा प्रामाणिक राहिलेली नाही. रागीट घोडा. एका घोड्यांच्या सौदागराकडे एक अतिशय रागीट घोडा होता. तो त्या घोड्याला विकायला शेजारच्या गावी चालला होता. रस्त्यामध्ये काही वेळासाठी तो विश्रांती घेण्यासाठी थांबला.
ए तुझ्या गाढवाला तिकडे बांधू नको. माझा घोडा फार रागीट आहे, तो त्या गाढवाला मारून टाकेल. हे झाड काय तुझ्या मालकीचं आहे? मी माझं गाढव इथंच बांधणार. त्या माणसाने गाढवाला त्याच झाडाला बांधलं आणि त्या रागीट घोड्याने त्या गाढवाला लाथेनेच मारून टाकलं. हे बघ, तुझ्या घोड्यानं माझ्या गाढवाला मारून टाकलं. आधी मला दुसरं गाढव आणून दे, मगच तू इथून जाऊ शकतोस. मी तुला आधीच सांगितलं होतं, तरी तू बांधलंस. आता जबाबदारी माझी नाही. ठीक आहे, मग मी दरबारात फिर्याद करीन. दोघे जण दरबारात न्याय मागण्यासाठी बिरबलाकडे गेले. बिरबलने दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं. दोघांचंही म्हणणं ऐकून घेतल्यानंतर, या माणसाच्या गाढवाला तुझ्याच घोड्याने मारलं ना? अरे बोल ना, तू बहिरा आहेस का? अरे तू मुका आहेस की काय? महाराज, आपण याच्यावर विश्वास ठेवू नका. हा मुका आणि बहिरा असल्याचं नाटक करतोय. मी जेव्हा माझ्या गाढवाला झाडाला बांधत होतो तेव्हा हाच मला ओरडून सांगत होता, तुझ्या गाढवाला इथं बांधू नको, बांधू नको. माझा घोडा रागीट आहे, तो तुझ्या गाढवाला मारून टाकेल. तो असं सांगत होता जसं काही झाड त्याच्याच मालकीचं होतं. आपण याच्यावर विश्वास ठेवू नका. अच्छा, म्हणजे याने तुला सावध केलं होतं, पण तरीही तू गाढवाला झाडाला बांधलंस आणि ते गाढव मेलं. याचा अर्थ सरळ आहे, हा सौदागर याला जबाबदार नाही. तू आता जाऊ शकतोस. झाडाची साक्ष. एका वृद्ध माणसाला जवळच्या गावात जायचं होतं. तो रस्ता धोकादायक जंगलातून जात होता. रस्त्यावर त्याला त्याचा मित्र भेटला. अरे मित्रा, माझ्या आयुष्याची सगळी पुंजी या पिशवीत आहे. ही पिशवी तुझ्याकडे ठेव. मी जेव्हा गावाहून परत येईन तेव्हा तुझ्याकडून घेऊन जाईन. ठीक आहे, तुम्ही अगदी निश्चिंत होऊन जा. काही दिवसानंतर तो वृद्ध माणूस परत आला आणि आपल्या मित्राकडे ठेवलेली पिशवी परत मागितली. अरे मित्रा, माझे पैसे आता मला परत दे. कोणते पैसे? काय उलट सुलट बोलतोयस तू? चल जा इथून. तो वृद्ध माणूस न्याय मागण्यासाठी बिरबलाकडे गेला. बिरबलने दोघांनाही बोलावून सर्व कथा ऐकली. त्याने त्या वृद्धाला विचारलं, तुम्ही याला कोणत्या जागी पैसे दिले होते? जंगलाच्या रस्त्यावर एका चिंचेच्या झाडाखाली. ठीक आहे, तर मग असं करा, चिंचेच्या झाडाला साक्षी करता बोलवा. झाडाने जर तशी साक्ष दिली तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. हे बोलणं ऐकून तो वृद्ध माणूस गोंधळला. परंतु बिरबलाच्या सांगण्याप्रमाणे तो चिंचेच्या झाडाला साक्षीदार म्हणून बोलवायला गेला. काही तासांनंतर, अरेच्छा, एवढा वेळ झाला तरी अजून तो परत नाही आला. ते झाड किती लांब आहे इथून? ते झाड इथून 4 मैल लांब आहे महाराज. ठीक आहे, तर मग आपण त्याची वाट पाहूया. काही तासांनंतर तो वृद्ध माणूस परत आला. महाराज, मी त्या झाडाला पुन्हा पुन्हा साक्षीसाठी बोलावलं, पण ते झाड हलतही नाही. घाबरू नको, ते झाड आधीच इकडे येऊन आपली साक्ष देऊन गेलंय. जर तू पैसे घेतलेसच नाहीस तर तुला कसं माहित की ते झाड कुठे? मुकाट्यानं आपली चूक मान्य कर, नाहीतर तुला अत्यंत कठोर सजा दिली जाईल. महाराज, मला माफ करा. मी आजच याचे पैसे याला परत देतो. मातृभाषा. एक दिवस अनेक भाषा जाणणारा एक भाषा पंडित बादशाह अकबराच्या दरबारी आला. अकबराने त्याचं स्वागत केलं. हे विद्यासागर, तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झाला. आमचा पाहुणचार स्वीकारा, आमचं आदरातिथ्य स्वीकारा आणि आमच्या बरोबर राहून आमचा मान वाढवा. जशी आपली आज्ञा जहापना. पंडितजी, आपली मातृभाषा कोणती हे जाणण्याची इच्छा आहे आमची. जहापना, जगातल्या सगळ्या भाषा मला माझ्या मातृभाषेप्रमाणेच आहेत. आता बादशहाला त्या पंडिताची मातृभाषा जाणून घ्यायची अतिशय उत्सुकता लागली. अकबराने बिरबलला या बाबतीत मदत करायला सांगितलं. जहापना, जर आपल्याला त्याची मातृभाषा जाणूनच घ्यायची असेल तर आज रात्री तुम्ही माझ्या बरोबर चला. अकबर आणि बिरबल मध्यरात्री निघाले.
तो पंडित गाढ झोपेत असताना बिरबलाने अचानक त्याला मारायला सुरुवात केली. घाबरून तो पंडित उठला. यारू इद्दारे यारू ಒಡ್ತಿದ್ದಾರೆ. महाराज पाहिलत, तो पंडित आत्ताच कानडी भाषेत ओरडला. तीच त्याची मातृभाषा आहे. माणूस कितीही भाषा शिकू दे, पण ज्या वेळेला संकट किंवा आश्चर्यकारक परिस्थिती उद्भवते त्यावेळेला माणूस आपल्या मातृभाषेतच बोलतो. पंडितजी, आपल्याला मारल्याबद्दल मला क्षमा करा. पक्ष्यांची मोजणी. एक दिवस अकबराच्या मनात बिरबलाची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. बिरबल, आपल्याकडे नद्या, नाले, पर्वत, लोक, झाडं या सगळ्यांची गणना आहे. फक्त पक्ष्यांची मात्र मोजणी अजून झालेली नाही. म्हणून पक्ष्यांच्या मोजणीची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो आहे. तर बादशहाला माझी परीक्षा घ्यायची आहे. ठीक आहे, होऊन जाऊ दे. जहापना, मी उद्याच तुम्हाला सांगतो. दुसऱ्या दिवशी बिरबल बादशहाला भेटायला दरबारात गेला. तर बिरबल, तू पक्ष्यांची मोजणी सुरू केलीस? मोजणी झाली जहापना. आपल्या राज्यात 4000 चिमण्या, 10,000 कावळे, 5,000 सारस पक्षी, 6,000 मोर आणि 3,450 कबुतर आहेत. ठीक आहे, आम्ही तुझी मोजणी मानायला तयार आहोत. पण जर याच्यात काही फरक पडला तर मात्र तू कठोर शिक्षेला तयार राहा. जरूर जहापना, पण ही तर कालची मोजणी होती. आज कदाचित काही पक्षी उडून दुसऱ्या राज्यात गेले असतील किंवा काही आपल्या राज्यात बाहेरून आले असतील, तर काहींचा जन्मही झाला असेल. त्यामुळे माझ्या मोजणीमध्ये थोडाफार फरक तर येणारच. पण जर का या गोष्टी लक्षात घेतल्या तर माझी मोजणी अगदी अचूक आहे. बिरबल, तू तुझी हुशारी पुन्हा एकदा सिद्ध केलीस. जादूची काठी. एक दिवस दरबारात बिरबलाकडे एक समस्या आली. महाराज, माझे सगळे पैसे आणि दागिने चोरीला गेलेत. केवळ तुम्हीच मला मदत करू शकता. माझ्या वस्तू परत मिळवून देऊ शकता. तुला कोणावर संशय आहे का? बहुतेक माझ्या घरचा एखादा नोकर असावा. दुसऱ्या दिवशी बिरबलाने सगळ्या नोकरांना बोलवलं आणि प्रत्येकाच्या हातात एक एक काठी दिली. या काठ्या जादूच्या आहेत. प्रत्येकाला मी एक एक काठी देणार आहे. ज्याने चोरी केली असेल त्याची काठी उद्या अर्धा इंच लांब होईल. आता तुम्ही सगळे जा. सगळ्या नोकरांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहायला दिलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबलाने सगळ्यांच्या काठ्या तपासल्या. त्याला असं आढळलं की एका नोकराची काठी अर्धा इंच छोटी होती. त्याने त्या नोकराला पुढे बोलावलं. तूच चोरी केली आहेस, कबूल कर. होय महाराज, कृपया मला क्षमा करा. महाराज, तुम्ही कसं काय ओळखलत हे? ही काही जादूची काठी नाही किंवा ही अर्धा इंच वाढणारही नाही. पण ज्यानं चोरी केली होती त्याला अशी भीती होती की ही काठी अर्धा इंच वाढेल आणि म्हणूनच त्यानं ती वाढण्याच्या आधीच कापून टाकली. त्यावरून मला कळलं की तोच माणूस खरा चोर आहे. प्रामाणिक व्यापारी. एक व्यापारी आपला माल विकण्यासाठी आग्र्याला निघाला होता. रस्त्यात एक नदी पार करण्यासाठी त्याने एक होडी भाड्याने घेतली आणि आपले सर्व सामान त्यावर लादले. होडी जेव्हा दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचली तेव्हा तो व्यापारी आपले सामान त्यातून उतरवू लागला. काय करतोस रे? काय म्हणजे? माझं सामान घेतोय मी? कसलं सामान? हे तर माझं आहे. हे ऐकून त्या व्यापाऱ्याला धक्काच बसला. त्वरित तो बिरबलाकडे गेला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली. बिरबलजी, मी एक व्यापारी आहे. मी माझा माल विकण्यासाठी आणलाय. पण नदी पार करण्यासाठी मी होडी भाड्याने घेतली आणि दुसऱ्या किनाऱ्यावर गेल्यावर त्या नावाड्यांनी सांगितलं की हे सामान त्याचंच आहे म्हणून. कृपया मला मदत करा. बिरबलाने शिपायांतर्फे त्या नावाड्याला बोलावले. बिरबलाने बराच वेळ त्याला उलटे सुलटे प्रश्न विचारले,
परंतु हा माल माझाच आहे अशा बोलण्यावर तो नावाडी कायम राहिला. दुसऱ्या दिवशी बिरबल एका दुसऱ्या व्यापाऱ्याला घेऊन नदी किनारी वेषांतर करून गेला. तिथे बिरबलाने त्या नावाड्याला बोलावलं आणि त्याच्या बोटीतील सामानाची किंमत विचारली. या साऱ्या सामानाची किंमत 10,000 रुपये आहे. तुम्ही जास्त द्या, मी तुम्हाला विकतो. छे, अशा प्रकारच्या वस्तूंनी तर बाजार भरलाय. 5,000 रुपयाला देतोस का? तर मी उद्या तुझ्याकडून खरेदी करतो. काही वेळ घासाघीस केल्यावर तो नावाडी 5,000 रुपयांना तयार झाला. अरे पण आधी आम्हाला माल तर बघू दे. माल बघितल्याशिवाय आम्ही पैसे कसे देणार? नावाड्याने त्यांना वस्तू दाखवल्या. छे छे, या मालासाठी 5,000 रुपये? 3,000 रुपयापेक्षा एक पैसाही जास्त देणार नाही. विकतोस का बोल? ठीक आहे, चला काढा पैसे आणि घेऊन जा माल. मला वेळ नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन ते दोघे तेथून निघून गेले. घरी पोहोचल्यावर बिरबलाने त्या पहिल्या व्यापाऱ्याला बोलावणे पाठवले. हे बघ, मी तुझा सर्व माल विकत घेतो. मला त्याची किंमत सांग बघू. 15,000 रुपये. त्यापेक्षा एक जरी रुपया कमी तरी माझं नुकसान. त्यापेक्षा मी माल परत घेऊन जाईन. नावाड्याप्रमाणे बिरबलाने व्यापाऱ्याबरोबरही बरीच घासाघीस केली आणि किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला, पण व्यापारी तयार झाला नाही. हा माल दुसरीकडे विकला तर कितीतरी जास्त पैसे येतील. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नावाडी आणि त्या व्यापाऱ्याला पुन्हा बोलावले. तिथेही ते दोघे हा माल आपलाच आहे असा वाद घालत होते. अतिशय संतापून बिरबल त्या नावाड्याला म्हणाला, गप्प बस. जर का हा माल तुझा असता तर तू एवढ्या कमी किमतीला कधीच विकला नसतास. बऱ्या बोलानी गुन्हा कबूल कर. बिरबलाचा संताप पाहून त्या नावाड्याला घामच फुटला. त्याने आपला गुन्हा कबूल केला, पण तरीही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्याला चाबकाचे 30 फटके खावे लागले. चातुर्याची कसोटी. पर्शियाच्या दरबारात येणारी प्रत्येक व्यक्ती बिरबलाच्या चातुर्याची आणि बुद्धिमत्तेची भरभरून प्रशंसा करत असे. त्यामुळे राजाला बिरबलला बघण्याची उत्सुकता लागली होती. त्याने सम्राट अकबरला एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्याने बिरबलाला आपल्याकडे एका आठवड्यासाठी पाहुणा म्हणून पाठवण्याची अकबराला विनंती केली होती. अकबराने बिरबलाला पाठवण्याचा निर्णय घेतला. आपल्याबरोबर नजराणे घेऊन बिरबल पर्शियाच्या राजाला भेटायला निघाला. बिरबलाचे स्वागत करण्यासाठी पर्शियाचे मंत्री त्याला सामोरे गेले. आपले स्वागत असो. जहापना आपली वाट पाहत आहे. चला त्यांना भेटूया. ते दोघेही दरबारात गेले, परंतु दरबारात प्रवेश केल्यावर बिरबलला आश्चर्याचा धक्काच बसला. तिथे 6 एकसारख्या सिंहासनावर हुबेहूब एकसारखी दिसणारी 6 माणसे बसली होती. राजाला यापूर्वी कधीही न पाहिल्यामुळे बिरबल जरासा गोंधळला. त्याला कळेना की यातला खरा राजा कोणता, परंतु क्षणार्धात स्वतःला सावरून त्याने बारकाईने सर्वांचे निरीक्षण केले आणि मध्ये बसलेल्या एका माणसाच्या दिशेने बिरबल सरळ चालत गेला आणि त्याने त्याला वाकून प्रणाम केला. जहापना, प्रणाम स्वीकार करावा. आपल्याला भेटून आनंद झाला. बिरबलने आपल्याला अचूक ओळखले याचा पर्शियाचा राजा शहाला धक्काच बसला. बिरबल, ह्यापूर्वी तू मला कधीही पाहिले नाहीस आणि तरी तू मला ओळखलेस. तू कसे ओळखलेस की मीच राजा आहे? जहापना, सुरुवातीला खरा राजा कोणता याबाबत माझाही गोंधळ उडाला, परंतु मग मी नीट निरीक्षण केले. मला असे आढळले की सर्वजण तुमच्याकडे पाहत होते, मात्र तुम्ही सरळ माझ्याकडे पाहत होतात. तेव्हाच मला कळलं की हे बाकीचे सर्वजण नकली आहेत आणि तुम्हीच या सगळ्यांमध्ये खरे राजे आहात. वा बिरबल, वा. बिरबल आणि गायक. एकदा अकबराच्या दरबारात एका गायकाचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मग कार्यक्रम संपल्यावर, वा, स्वर्गीय संगीत. आपल्या स्वर्गीय आवाजाने तर तुम्ही मला भारून टाकलं. बोला, तुम्हाला काय पाहिजे, मागाल ते मिळेल.
अकबराचे बिरबलावरील प्रेम आणि आदर बघून त्या गायकाला असूया वाटत असे. त्याने अकबराला सांगितले, जहापना, मला कोणतेही बक्षीस नको. आपण फक्त अशी आज्ञा द्या की बिरबलाप्रमाणे मलाही यापुढे मानाचीच वागणूक दिली जावी. अकबर मनोमन गायकाचा उद्देश समजून चुकला. हे बघ, एक गायक म्हणून मिळणारे सर्व मान सन्मान तुला मिळालेले आहे. तू तुझी तुलना बिरबलशी का करतोस? बिरबल एक बुद्धिवादी आहे आणि तो राजनीतीमध्ये निपुण आहे. एक राजकारणी म्हणून त्याला मानाची वागणूक नेहमीच दिली जाते. परंतु इतके समजावल्यानंतरही गायकाच्या मनाचे समाधान झाले नाही. आता मात्र अकबराने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी अकबराने बिरबल आणि तो गायक असे दोघांनाही बोलवले. तुम्ही दोघेही शेजारच्या राज्यात जा आणि हे पत्र त्या राजाला द्या. तुम्ही जेव्हा परत याल तेव्हा कवी महाराज तुम्हाला मागाल ते देऊ. बिरबल आणि तो गायक शेजारच्या राज्यात गेले आणि ते पत्र त्या राजाला दिले. ते पत्र वाचून त्या राजाला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या पत्रात लिहिले होते की हे पत्र घेऊन येणाऱ्या माणसांचे दोन्ही हात तोडण्यात यावेत. राजाने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली. सैनिकांनो, उद्या सकाळी या दोघांचेही हात कापून टाका. हे ऐकताच गायकाची तर भीतीने गाळणच उडाली. तुम्ही असे घाबरू नका, मी सर्व काही सांभाळतो. उद्या मात्र तुम्ही पुन्हा पुन्हा माझे हात आधी कापा असा घोषा लावा. मी सुद्धा हेच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणणार आहे. बाकी सगळं माझ्यावर सोपवा. मग दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात, जहापना, आधी माझे हात कापा. नाही नाही, आधी माझे हात तोडा. नाही, आधी माझेच हात तोडा. नाही नाही, आधी माझेच हात तोडले पाहिजेत. दोघेही पुन्हा पुन्हा तेच वाक्य म्हणत होते. आता मात्र राजा गोंधळला. काय चाललंय हे सगळं? तुम्हाला मरायचंय का? तसं नाही महाराज, पण ह्या मागे एक योजना आहे. योजना? कसली योजना? होय जहापना, सम्राट अकबरांना तुमचे राज्य जिंकायचे आणि राज ज्योतिषाने त्यांना सल्ला दिलाय की त्यांनी 2 माणसं तुमच्याकडे हात तोडण्यासाठी पाठवावी. ज्या माणसाचा हात प्रथम तोडला जाईल तो तुमच्यानंतर या राज्याचा राजा बनेल आणि दुसरा माणूस प्रधान, आणि मग सम्राट अकबर सहज, अगदी सहज या राज्यावर राज्य करू शकतील. काय? तुमच्या सम्राटांची आज्ञा ऐकायला मी काय त्यांचा नोकर नाही. तुम्ही दोघे आता या क्षणी ताबडतोब चालते व्हा. हाकलून द्या यांना. बिरबल आणि गायक दोघेही आनंदाने परतले आणि सम्राट अकबराला भेटले. छान कविराज, आता मी तुम्हाला बिरबलाप्रमाणेच वागणूक देण्याची आज्ञा जाहीर करतो. ठीक आहे ना? नाही जहापना, मला क्षमा करा. बिरबल अतिशय ज्ञानी आहेत आणि राज्याचे ते एक मौल्यवान रत्न आहे. माझ्यासारख्या सामान्य गायकाची बरोबरी बिरबलाशी होऊ शकत नाही. मला क्षमा करा. तरंगता महाल. एक दिवस अकबराच्या मनात एक चमत्कारिक इच्छा जागृत झाली. त्याने ती इच्छा आपल्या मंत्रिमंडळाला सांगितली. मला तरंगता महाल पाहिजे. कोणत्याही आधाराशिवाय सांगा, असा महाल कसा बांधायचा? सगळ्या मंत्र्यांना तर धक्काच बसला. काय बोलावे हे कोणाला सुचेना. कोणी बोलत नाही हे बघून शेवटी अकबराने बिरबलाला आपली इच्छा सांगितली. अकबराच्या कोणत्याही इच्छेला बिरबल कधीही नाही म्हणत नसे. जहापना, ही तर अगदी क्षुल्लक गोष्ट आहे, पण त्याला खर्चही खूप येईल आणि वेळही पुष्कळ लागेल. ठीक आहे, उद्यापासूनच तू काम सुरू कर. दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपल्या सेवकांना 100 पोपट आणायला सांगितले. त्याने ते पोपट आपल्या छोट्या मुलीला दिले. बेटी, मी जी वाक्ये सांगतो ती वाक्ये या सगळ्या पोपटांना शिकवण्याचं काम तुझं. पाणी आणा, विटा आणा, चुना आणा. चला चला, लवकर करा, चला. त्या मुलीने आपल्या वडिलांचे म्हणणे मान्य केले. पुढील काही महिन्यात तिने त्या सगळ्या पोपटांना वडिलांनी सांगितल्याप्रमाणे शिकवले. एक दिवस अचानक अकबराला तरंगत्या महालाची आठवण झाली. त्याने त्वरित बिरबलाला बोलवले. बिरबल, माझ्या तरंगत्या महालाचं काय झालं? कुठवर आलंय काम? जहापना,
तरंगत्या महालाचे काम संपूर्ण वेगात चालू आहे. छान. मला महालाचं काम बघायचंय. चल आपण जाऊया. जरूर जहापना, पण उद्या सकाळी जाऊया. दुसऱ्या दिवशी बिरबलने त्या शिकवलेल्या सर्व पोपटांना महालाच्या खोलीमध्ये मोकळे सोडले. ज्यावेळी अकबर महालात आला तेव्हा त्याला अतिशय आश्चर्य वाटले. अशा प्रकारची वाक्ये बोलत ते सर्व पोपट खोलीमध्ये इकडून तिकडे उडत होते. हे दृश्य पाहून काहीच न उमगल्यामुळे अकबराने बिरबलाला विचारले, हे सगळं काय बिरबल? तरंगता महाल कुठे आहे? जहापना, महाल तर हवेत तरंगतोय आणि म्हणून तुम्हाला दिसत नाहीये. तुला तोड नाही बिरबल. कमाल आहे तुझ्या बुद्धिमत्तेची. दुर्दैवी माणूस. सम्राट अकबराच्या राज्यात एक अतिशय दुर्दैवी माणूस राहत होता. या माणसाचे तोंड जर सकाळी पाहिले तर संपूर्ण दिवस वाईट जातो असा लोकांचा विश्वास होता. सगळेजण त्याला घाबरून असत. ही बातमी अकबरापर्यंत जाऊन पोहोचली. काय दुर्दैवी माणूस? आणा त्याला, मी स्वतः त्याची परीक्षा घेईन. त्या माणसाला राजवाड्यात बोलवून एका खोलीत ठेवले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अकबर आंघोळ करून सर्वप्रथम त्या खोलीत गेला. त्याने त्याचे तोंड बघितले. त्यानंतर तो राणीला भेटायला निघाला. तेवढ्यात एक सैनिक तिथे आला. जहापना, बेगम साहेबा बागेत बेशुद्ध पडल्या आहेत. अरे बापरे, याचे तोंड पाहिल्यावर काही क्षणातच हा अपघात. त्यानंतर अकबर जेव्हा न्याहारी करायला बसला तेव्हा अचानक त्याच्या पोटामध्ये कळा येऊ लागल्या आणि तो काहीही खाऊ शकला नाही. अशा प्रकारे दिवसभर वाईटच घडत गेले. हे सर्व त्या दुर्दैवी माणसामुळे झालंय. यापुढे या वाईट माणसामुळे कोणालाही वाईट गोष्टी भोगायला लागू नयेत. कोण आहे रे तिकडे? उद्या सकाळी त्याला फासावर चढवा. सम्राटाची ही आज्ञा ऐकून त्या माणसाला अतिशय वाईट वाटले. तो रडू लागला. अचानक त्याने पाहिले की बिरबल त्याच दिशेने येत होता. बिरबलाला पाहून त्याला आशा वाटली की तो आपल्याला ह्या संकटातून बाहेर काढू शकेल. त्याने बिरबलाला सर्व काही सांगितले. काही काळजी करू नकोस, मी तुला मदत करेन. बिरबलाने त्या माणसाच्या कानात काहीतरी सांगितले. दुसऱ्या दिवशी अखेरची इच्छा म्हणून त्या माणसाने बादशहाची भेट मागितली. त्याला सम्राट अकबरापुढे नेऊन उभे करण्यात आले. जहापना, मला ही शिक्षा का दिली जाते? मी फक्त ऐकलं होतं, पण आता मला खात्री पटलीये की तू दुर्दैवी आहेस. तुझा कोणालाही त्रास होऊ नये म्हणून तुला ही शिक्षा दिली जाते. सैनिकांनो, घेऊन जा याला. क्षमा असावी महाराज, माझं तोंड पाहिल्यामुळे तुम्हाला दिवसभरात काही खाता आलं नाही. पण माझं दुर्दैव बघा, मी सर्वप्रथम तुम्हाला पाहिलं आणि आज मला फासावर चढावं लागतंय. अकबराला आपली चूक कळून आली. अकबराने त्याची शिक्षा रद्द केली आणि त्याला भरपूर बक्षीस दिले. पण त्याचबरोबर अकबराने त्याला विचारले, खरं सांग, हे असं बोलायला तुला कोणी सांगितलं? बिरबलाने. तुमच्या हातून काही चूक होऊ नये यासाठी त्यांनी हा मला सल्ला दिलाय. अकबराच्या मनात बिरबलाविषयी अत्यंत अभिमानाचे भाव दाटून आले. अर्धा प्रकाश आणि अर्धी सावली. तसे अकबर आणि बिरबल एकमेकांचे जिवलग मित्र होते. परंतु कधी कधी मात्र त्यांच्यात खूप वादावादी होत असे. अशा वेळी रागावून अकबर बिरबलला दरबारात येण्यासाठी मनाई करत असे. परंतु काही दिवसानंतर अकबर स्वतःच बिरबलला शोधून त्याची समजूत काढून पुन्हा त्याला दरबारात घेऊन येत असे. पण एकदा बिरबल रागावून अज्ञातवासात निघून गेला. काय झालं असेल बरं? इतके दिवस झाले पण बिरबल अजून आला नाही. सैनिकांनो, जा, काही करून बिरबलाला शोधून काढा. त्याला शोधायला गेलेले सैनिक हात हलवत परतले. त्यांनी अकबरला सांगितलं की बिरबलचा काही पत्ताच नाही. बराच विचार करून अकबराने एक योजना आखली. माझी आज्ञा आहे, उद्या सकाळी प्रत्येक माणसाने राज दरबारात हजेरी लावली पाहिजे आणि तेही
अर्धे उजेडात आणि अर्धे सावलीत. हे ऐकून लोकांना तर धक्काच बसला. दुसऱ्या दिवशी राज दरबाराकडे कोणी फिरकलेच नाही. आपल्या महालात बसलेल्या अकबराला अचानक बाहेरून एक आवाज ऐकू आला. जहापना, आपल्या आज्ञेप्रमाणे मी अर्धा प्रकाश आणि अर्ध्या सावलीमध्ये आलोय. हे ऐकून अकबर बाहेर आला. लगेच सर्व लोक जमा झाले. राजवाड्याच्या प्रवेशद्वारात एक माणूस उभा होता. आपल्या डोक्यावर त्याने खाट धरली होती. दोराने विणलेली खाट अकबराने पाहिली. जहापना, आपल्या आज्ञेप्रमाणे मी आलोय. अकबराला क्षणात सगळे समजून चुकले. आधी ही युक्ती कोणाची आहे ते सांग. जहापना, बिरबलाशिवाय दुसरं कोण असणार? बिरबल सध्या माझ्याच बरोबर राहतोय. अकबराने त्या माणसाला भरपूर बक्षीस दिले आणि बिरबलाची समजूत काढून त्याला पुन्हा राजमहालात आणले. मेजवानी. सम्राट अकबरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक मोठी जंगी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. सर्वांना आमंत्रण केले होते. बिरबल अकबराच्या बाजूलाच बसला होता. वांग्यापासून बनवलेला एक चविष्ट पदार्थ अकबर मोठ्या चवीने खात होता. बिरबल, हा वांग्याचा पदार्थ अगदीच चविष्ट आहे. तुझं काय मत आहे? होय जहापना, फारच चविष्ट. वांग तर जगातली सर्वात चविष्ट भाजी आहे. खान साम्याला कळवा, माझ्या रोजच्या जेवणात सगळे वांग्याचेच पदार्थ असले पाहिजेत. जशी आज्ञा जहापना. वांग्याची तुलना तर कोणत्याच भाजीशी होऊ शकणार नाही. रोज रोज वांग्याचे पदार्थ खाऊन अकबर लवकरच कंटाळला. त्याला वांगे अजिबात आवडेनासे झाले. काही दिवसांनंतर पुन्हा एक मेजवानी आयोजित करण्यात आली होती. तिथेही बिरबल अकबराच्या शेजारी बसला होता. नेहमीप्रमाणे वांग्याचा रस्सा वाढला गेला. बिरबल, हा वांग्याचा रस्सा कसा काय वाटला तुला? शी, काय घाणेरडी भाजी आहे आणि आपण ती रोज खातो. शी. होय जहापना, सगळ्यात वाईट भाजी कोणती असेल तर ती वांग्याची. ती खाण्यापेक्षा मी उपाशी राहीन. अकबराला अतिशय आश्चर्य वाटले. अरे बिरबल, तुला झाले तरी काय? माझ्या वाढदिवसाच्या मेजवानीच्या दिवशी तू वांग्याची खूप तारीफ करत होतास आणि आता? मग मी काय करायला पाहिजे जहापना? मी नोकर तुमचा आहे, वांग्याचा नाही. आंधळ्यांची संख्या. अकबर आणि बिरबल एक दिवस बाहेर फिरायला गेले होते. त्यांचे संभाषण चालू असताना अचानक अकबराने विचारले, बिरबल, तू सांगू शकशील आपल्या राज्यात कोणाची संख्या जास्त आहे, आंधळ्या माणसांची की डोळस? आंधळ्या लोकांची संख्याच जास्त आहे, यात काही शंका नाही जहापना. तू एवढ्या ठामपणे कशावरून म्हणतोस? उद्या मला सिद्ध करून दाखव. जरूर जहापना, मी उद्या नक्की सिद्ध करीन. दुसऱ्या दिवशी राजवाड्याच्या बाहेर बिरबल एक मोठी खाट घेऊन बसला आणि ती दुरुस्त करू लागला. आणि अकबराला जेव्हा हे कळलं तेव्हा तो बाहेर बिरबलाला भेटायला आला. अरे बिरबल, दरबारात यायच्या ऐवजी तू हे काय करतोयस? एकही शब्द न बोलता बिरबलाने आपल्या बाजूला बसलेल्या सेवकाला खूण केली. त्या सेवकाने काहीतरी लिहून घेतले. अशा प्रकारे अनेक माणसे तेथे येऊन गेली. काहींनी विचारले, तू हे काय करत आहेस? तर काहींनी विचारले की ही खाट तू का दुरुस्त करत आहेस? बिरबल मात्र काहीही बोलत नव्हता. त्याचा सेवक ह्या सर्व गोष्टींची नोंद करून घेत होता. दुसऱ्या दिवशी बिरबल अकबराला भेटायला 2 याद्या घेऊन गेला. बिरबल, तुझे म्हणणे तू मला कधी सिद्ध करून दाखवणार आहेस? आत्ताच जहापना. बिरबलाने दोन्ही याद्या अकबराला दिल्या. एक यादी आंधळ्यांची होती तर दुसरी डोळस माणसांची. हे काय बिरबल, डोळसांच्या यादीमध्ये तर अगदी थोडीशीच नावं आहेत आणि आंधळ्यांची यादी मात्र पूर्ण भरली आहे. अरे, त्यात तर माझंही नाव आहे. बिरबल, ही काय गंमत आहे? ही गंमत नाही जहापना. पहिली यादी आंधळ्या लोकांची आहे. मी खाट दुरुस्त करतोय हे दिसत असतानाही ज्यांनी विचारले की तू काय करतोयस,
याचा अर्थ ते सर्व आंधळे आहेत. दुसरी यादी डोळस माणसांची आहे, ज्यांनी मला विचारले की तू ही खाट का दुरुस्त करतोयस. आता मला सांगा जहापना, आपल्या राज्यामध्ये जास्त संख्या कोणाची आहे, डोळस माणसांची का आंधळ्या माणसांची? अर्थातच आंधळ्यांची. तुझा युक्तिवाद मला अगदी पटलाय बिरबल. अकबर आणि आंबे. अकबराला आंबे अतिशय आवडत असत. एक दिवस आपल्या बेगम बरोबर बगीच्यात गप्पा गोष्टी करत असताना राज्यातील सर्वोत्कृष्ट आंबे अकबराला सादर केले गेले आणि अकबर त्यांचा स्वाद घेऊ लागला. आहाहा, काय सुंदर आणि मधुर आंबे आहेत. बेगम मात्र आंबे न खाता नुसतीच अकबराशी बोलत होती. आंबा खाऊन झाल्यावर तो साल आणि कोय मात्र बेगमच्या बाजूला फेकत होता. मग काही वेळाने बिरबल तिथे आला. बिरबल, अरे बेगम साहेबांच्या बाजूला बघ तरी, किती हावरटपणा आहे ना हा. संकोचाने बेगमचा चेहरा छोटासा झाला. तिला अतिशय वाईट वाटले. अकबराचा राग आला, पण बिरबलाच्या मात्र सर्व काही लक्षात आले. मला नाही तसे वाटत जहापना. माझ्या मते तर बेगम साहेबांपेक्षा तुम्हीच हावरट आहात. काय काय म्हणालास? होय जहापना, त्यांनी निदान साली आणि कोय तरी बाजूला टाकली. तुम्ही तर आंबे साली आणि कोई सकट खाऊन टाकलेत. बिरबलाच्या या बोलण्यावर सगळेजण हसू लागले.